कुठे गेलता? अरे काम असतात माग, तुम्हाला काय बाया माणसाला कळणार आहे? गाड्याच्या माग किती काम असतात, कंटाळा इथं पोरं किती त्रास देतात. काय पोरं करते? पोवाय न्यायचंय मग आम्हाला जायचंय म्हणतात. तुम्ही सांगितलं ना? अरे काय ना काय तुम्ही खाली व्यवस्थित बसा, मी सांगतो तुम्हाला. बाहेर अरे बाळा, मी आताच कामावून आलोय, लय कंटाळा आला. आता पवायला तुम्हाला न्यायचं. अरे ते हिरीला पाणी नाही. अरे कॅनल इथून लागा 15-20 किलोमीटर कधी जाणं व्हायचं, कधी कसं काय जोडायचं हा? आणि लगा ते गावाचं माहितीये ना, गावाच्या काड्याचं आपण बिळा बनवून पवाय शिकावलं असतं तुम्हाला. आता ते बिळ सुद्धा गहू त्या मशिनीने काढल्या का भोगा होतोय त्या काड्याचा. बिळ कसं बनवायचं? आणि डबडी ती तेलाची निष्ठून गेलं तरी तुम्ही जाचाल बुडून. डबड जायला हा आता मस्त वाटतंय, पण मला तरी कुठं पवा येते पोरांनी. हा मी तरी शिकलोय का? इथं दुष्काळी येरी, त्याला पाणी नाही, तळात पार खाली पाणी, कसं काय पवा शिकायचं? पावसाळ्यात शिकवतो की तुम्हाला. उद्या कुठं बरं सांगा तुम्ही कुठं न्यायचं पवा? अरे केरळ बाळा जवळ आहे का? माझ्या माग हळदीला का? येर सांगा कुठं येरीला पाणी सांगा. अरे मीच बुडेल तुम्हाला, तुम्हाला शिकवाय गेलं मीच बुडून जाईल. हा तुम्ही मारचाल मला मिठी, मी जर डुब असं करतो. कसं तुम्हाला पण कसं शिकवावं, कुठे न्यावं ते कळना मला. अरे निरत काय तिथं निरत जाऊन पावायचं, डांबराव हे पावायचं, निरा नदी जायचं. आपण तुम्हाला माझा आहे की तुम्हाला सांगतो की पाऊस आता येणार, मे महिना चाललाय ना, मे महिन्यात जर एंडिंगला जर पाऊस लय झाला आणि हिरी फुल भरल्या ना, तुम्हाला काय कसं पावायचं तसं पावा. आपल्या हिरीत पोय घ्या, आपल्या हिरीला फुल पाणी असतं पावसाळ्यात. आणि मग मस्त की माझ्या चिंगुल्या पवायचं शिकवतो तुम्ही पिल्ल्यांना आणि बायाला आमच्या. मग नाही तुला डबडा आपण बनवून नाही काड्या गावाच्या बघू शोध कुठं गावल्या तर त्याचा बिहाळा बोल त्याला तर डबडे निसटून जायला बाजूला, डबडा बाजूला निसटून गेल्या पुढचा मला त्यात पवा येत नाही. पप्पाला किती सांगितलं तर कळत नाही तुम्हाला राव. फुगा आणायचा, फुगा त्याला काटूक बिटूक शिरलं फुटून जाईल की फुगा. तुम्हाला हांड्यावर शिकू का? हांड्यावर पवायचं कसं पवायचं? हांडा असा पालथा घालायचा आणि त्याच्यावर असं झोपाय पोट ठेवायचं असं असं पवायचं. हांडा बुडला की तुम्ही बुडला. हांडा असा वाकडा झाला की त्यात पाणी शिरलं. पप्पा तुम्ही काय करा, मला पवाय शिकवायचं. आम्ही पवलो तर मग लोक बुडली तर मग आम्ही वाचवाय जाईल. असं नियोजन आहे तुमचं. म्हणला का पप्पालाच पवाय आहे ना, आणि तुम्हाला कसं शिकवू? आम्ही मोठं झाल्यावर येईल ना. तुम्हाला काय करायचं का पुरींना पवाय शिकवून? हा आम्हाला पवायचंय. जाऊ दे आता, कुठं आपल्याला जायचंय लाडायला न पवायला, आणि कोणाला वाचवायला जाणार आहे आपण तेव्हा? अरे पवाय शिकून करणार आहे काय तुम्ही? मला सांगा तुम्ही. तुम्हाला पवाय शिकवणार. होय मला होय. मग तुम्हाला कोण शिकवणार पवाय? आम्ही शिकणार. तुम्ही कसं शिकणार? त्याला गुरु लागलच ना शिकवाय. तुम्हाला शाळेत गेल्यापासून शिक्षक शिकवाय असतो, तसं तुम्हाला ट्रेनर कोणतरी पाहिजे ना शिकवायला. हा पण मला कुठे येतं पवाय? पाऊस मेघराज काय पडणार, इयरफुल भरले असते म्हणजे तुम्हाला चांगलं शिकवलं असतं. त्याला काय सकाळचं जायचं पवायला? काय तुम्ही पाळ आहे, तुम्हाला कसं शिकव काय कळणार. कॅनल घेतलं 20 किलोमीटर, नदी नाही जवळ, कॅनल नाही, विहिरीला पाणी नाही, पार खाली गेले पाणी तळाला.
स्पीड खाली कॅनल मध्ये पवाय गेल्यावर ते कॅनल वाहून नेते ना असं माणसं असं स्पीड मध्ये पाणी राहते. नाही मोठी पोरं बारकी दीदी एवढी पोरं हा. लय नाचतात नदी ते नाचत्यात नदीत. होय आणि त्यात कसं नाचायचं उड्या टाकून. आवाज या हा पाणी भराय कसं घालता? हा कुठं पाणी टँकर ते वरनं पाणी भरायचं टँकरला पवाय आत पुढे शिरलोय तेव्हा. आतमध्ये खाली पडलं ते तर आपण असं नियोजन करू कॅनलमध्ये कॅनल नाही ते इहेर कुठेतरी शोधून आपण पवायचं शिकवतो होय पवाय शिकवतो ना बाळाला मग उद्या शिकवा. उद्याच होईल. चला तुमची तंगडी घेऊन येतो. तसं येड्यागत करायचं ना चला ना, आता जाऊ. आता होय तवा आता नको, आता उद्या तुम्हाला आहे जाऊ. ना उद्या तुम्हाला शिकवतो हा, हा, yes, yes, yes. उद्या पवाय तुम्हाला नेऊन चांगलं मस्त शिकवतो हा, हा, हा. आणि तुम्ही शिकला पाहिजे हा. आणि जर हात पाय नाही हलावलं तुम्हाला परत चान्स नाही हा. हा? मला इथं हलवा. नुसतं डबड आहे आणि डबड्यावर नुसतं असं चिर जायचं ना हलवा. असं पाय हात पाय असं माशाला हलवायचं. असं 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 इथं पाणी आलं ना असं करायचं. पप्पा, बिना असं करा. आणि पप्पा, हा बघा असं पाय हलवायचं. असं. सर्दी झाल्यावर मग, नाही सर्दी. हं? सर्दी झालं. मग असं बाहेर घ्यायचं. असं. मग असं करायचं. मग असं. असं. कसं कसं असं नाक दाबायचं. पाडा असं जायचं. डोळे यायचं वर. असं करायचं. लगेच जायचं. वाढलं बायाला सगळं ते बाया कुठं शिकला होता बुडे असा हा बर चालतंय ठरलं आता तुम्हाला आता किती दिवस राहिलं तुमची शाळा किती तारखेला भरणार आहे 15 जून हा मग तुम्हाला आज तारीख किती आहे आज तारीख किती 11 तारीख 11 तारीख 11 तारीख उद्या 12 तारखेपासून तुमचं ट्रेनिंग चालू शिकायला हा आणि पोहाय शिकल्यावर काय करणार तुम्ही मग तुम्हाला शिकवेल हा तुम्हाला शिकवेल आता मग मी आता येऊन नुसतं तिथं किनाऱ्या येऊन बसू पप्पा तुम्हाला एक तुम्ही नाही आला तुमची तांगडी तोडून उडून होईल पुढे नसले मग पप्पा गेलं तर मग एक पप्पा व्हायचं बाजार लय डोकं खाता येईल का तुम्ही काय बोलताय ना काय पप्पा उद्याच पवाय हा उद्या शिकवायचं होय असं करू आपण हा आज संध्याकाळी झोपलो ना स्वप्न पडतं आपल्याला स्वप्नात पवाय शिकू आपण हा डबक्या हाणायच्या नाही तर गाम्याला वरून इथं डबक्या हाणू का हा गाम्याला असं फुल बरं मोठं गाम्याला आणि ते टाकी बघून असं डुबुक डुबुक नको बरं चालतंय उद्या कॅनलला नाही तर हिरो पवाय जा हा हा ओके डन ना डन का हा हा ऐकायला बोटा लागल्या अल्ला का बोटा लागली माझ्या यायला पप्पा घेते हा चालतंय ओके आम्ही उद्या पवायला शिकणार आहोत तुम्ही पण शिकणार आहे पवायला या